आज आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती काय आहेत आणि संघटना त्या ठिकाणी काय चर्चा करते, संघटना बसून त्यांची चर्चा काय झाल्या आहेत. आपण जे आंदोलन करत आहेत, केंद्र आणि राज्य शासनाला वारंवार निवेदन देत आहे, त्याचं सोल्युशन का निघत नाही आहे, त्याच्यावर का निर्णय होत नाही केंद्र आणि राज्य सरकारचं, हे याच्यावर डिस्कशन या संघटनेसोबत झाले आहेत. अंगणवाडी सेविका आणि संघटनेचे सर्व ग्रुप मिळून डिस्कशन केले आहेत आणि त्याच्यावर त्यांनी काय सोल्युशन काढलं आहेत आणि त्या सोल्युशनवरून आपण जर हे प्रश्न आपले सोल्व केले तर एकच मागणी आपण धरली तर आपले बाकी सर्व प्रश्न त्या ठिकाणी ऑटोमॅटिक आपले सुटतील असं त्या ठिकाणी डिस्कशन करताना झालं आहे. ते सर्व डिटेलमध्ये मी आणखी भरपूर मुद्दे त्या ठिकाणी डिस्कशन झाले आहे. तर काय त्या ठिकाणी संघटनेने डिस्कशन केलं आहे ते सर्व आपण पाहणार आहोत. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस शेअर करा. सर्व माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही समजेल की आपलं अंगणवाडीचं जे संघटना आहे ते काय करत आहेत आणि काय प्रयत्न करत आहेत ते सर्व डिटेलमध्ये त्यांना समजेल. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. अंगणवाडी संघटना आणि सेविका आणि मदतनीस कार्यकर्त्यांनी एकत्र बसून काय डिस्कशन केले, केंद्र आणि राज्य सरकारला वारंवार निवेदन देऊन आपले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती काही सोल्युशन निघत नाही आहे. तर सेविका आणि मदतनीस आणि संघटनेचे कार्यकर्ता मिळून त्यांनी कोणत्या मुद्द्यावरती चर्चा केली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. बघा, जर एका मुद्द्यावरती मागणी केली तर आपली ग्रॅज्युएटी, मानधन जे पण प्रश्न आहे ते प्रश्न आपल्याला एकाच मुद्द्यावरती आपण मागणी केली, तो मुद्दा जर मान्य झाला तर सर्व हे प्रश्न सुटतील. आता तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये जे अंगणवाडी संघटनेचे कार्यकर्ता आहे, त्यांचं नाव आहे शुभा शमीम यांनी एका व्हिडिओमध्ये ते डिस्कशन करताना मी पाहिलं. त्या डिस्कशनमध्ये म्हटलं आहे, चांगल्या पद्धतीने त्यांनी डिस्कशन केलं की आपण जर प्रत्येक मुद्दा घेऊन जातो केंद्र आणि राज्य सरकारकडे तर आपल्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करतात. जर आपण शासकीय दर्जाचं आपण कर्मचारी म्हणून आपण जर मागणी केली त्यांच्याकडे तर 100% आपलं त्या ठिकाणी सर्व प्रश्न सुटणार आहेत. जे आपले मागणी आहे, जेवढे मुद्दे आहेत ते त्या मुद्द्याचं सर्व आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न सुटणार आहेत. आता वारंवार आपण निवेदन देत आहे केंद्र सरकारला, राज्य सरकारला. अन्नपूर्ण आपले जे महिला बालविकास मंत्री आहे अन्नपूर्ण देवी, त्यांनासुद्धा वारंवार त्यांच्यासोबत संघटनेचं डिस्कशन झालं आहे. तरी त्या ठिकाणी सकारात्मक त्यांनी निर्णय दिला, पण जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत कोणताच मुद्दा मान्य होत नाही. तर या ठिकाणी कोणत्या मुद्द्यावरती कर्मचाऱ्यांच्या काही देण्याची मनस्थितीमध्ये नाही. म्हणजे बघा, फार काळापासून म्हणजे कित्येक वर्षापासून अंगणवाडी सेविका, मदतनीस मानधनामध्ये वाढ करा असं ते वारंवार राज्य आणि केंद्र शासनाकडे मागणी करत आहेत. खरोखरच या ठिकाणी सेविका आणि मदतनीस ताईंचा विचार केला पाहिजे राज्य आणि केंद्र सरकारने. आत्ताच्या घडीमध्ये जर आपण आताच्या महागाईमध्ये जे मानधन त्यांना मिळत आहे ते मानधन अजिबात त्यांना पुरत नाही. कारण महागाई भरपूर वाढ झाली आहेत आणि महागाईनुसारच त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मानधन दिलं पाहिजे. तेव्हाच त्यांना ते सर्व त्यांचं घरसंसार चालू शकणार आहेत. आता प्रत्येक वेळेस काय होते, कोणाला आपण आता 2018 पासून तुम्ही ऐकलं असेल, 2018 पासून केंद्र सरकारने जो मानधन आहे तो मानधन तिथेच अडकून ठेवलेला आहे, वाढ केली नाही. आता केंद्राचा जो रूल्स आहे, तुम्ही प्रत्येक कर्मचाऱ्यांचं, जो गव्हर्मेंट कर्मचारी आहे प्रत्येक कर्मचाऱ्यांचं दरवर्षी त्यांचं टक्केवारीनुसार मानधन वाढ होत असतो आणि या सेविका आणि मदतनीसांचे तुटपुंजे त्यांना मानधन मिळतो, तरीसुद्धा केंद्र सरकारने त्यांचं मानधनामध्ये का वाढ करत नाही आहे 2018 पासून, हेच या ठिकाणी प्रश्न आहेत. आता जे आपल्याला ग्रॅज्युटी प्रॉव्हिडंट फंड आणि मानधन आणि भरपूर असे मुद्दे आहेत, ते मुद्द्यावरती सुद्धा ते सोल्युशन काढत नाही. एखादा एक तरी मुद्दा त्याच्यावर सोल्युशन काढायला पाहिजे. आता हे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि संघटना बसून एकच विचार करत आहे की आपण शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा त्यांच्याकडे मागणी करू. शासकीय कर्जाचा आपण दर्जा मागणी केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 100% आपले जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपले त्या ठिकाणी सॉल्व्ह होण्याचा
सर्व मुद्द्याचं आपल्याला सॉल्व्ह होईल त्या ठिकाणी. बघा, जर महिला बालविकासला जर एवढं बजेट द्यायचं असेल तर तिप्पटीने वाढवून तर त्यांना कुठून तरी कमी करावं लागेल. कमी कुठून करावं लागेल? कोणाला जास्त दिले जात आहे, कोणाला त्यांच्यापेक्षा गरजेपेक्षा किंवा त्यांच्या अवकातीपेक्षा म्हणून कोणाला जास्त दिलं. हे प्रॉफिट आता बघा, जर आपण पाहिलं बँक कर्ज काढून त्यांनी उद्योग उभारले असतात. ते काय स्वतःच्या पैशातून उद्योग उभारत नाही. कोणताही भांडवलदार असेल बँकमध्ये कर्ज घेऊन त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं उद्योग उभारत असतो. आता बघा, सेविका आणि मदतनीस ताईंना त्यांना लोनसुद्धा स्वतःचं घर बांधण्यासाठी लोनसुद्धा त्यांना मिळत नाही. म्हणजे त्यांचं मानधनावरूनच ठरवलं जातं की त्यांना किती मानधन आहे आणि लोन बँकेत द्यायचं किंवा नाही. असं मी ऐकलं आहे की त्यांना 1,00,000पर्यंत. 1,00,000मध्ये काय होणार आहे? 1,00,000मध्ये आत्ताचं 2026मध्ये जर 1,00,000 त्यांना सेविका आणि मदतनीस ताईंना जर त्यांना लोन देत असेल घर बांधण्यासाठी, तर 1,00,000मध्ये तर दरवाजा पण येत नाही. आणि 1,00,000मध्ये ते 1,00,000मध्ये कसं काय घर बांधणार? आणि खरोखरच सेविका आणि मदतनीस ताईंचं विचार केलं पाहिजे केंद्र आणि राज्य सरकारने. त्यांचं घर संसार आहे, त्यांचं मुलं बाळ आहेत, त्यांचं 2 वेळेचं जेवण आहे आणि त्यांची जो मार्केटमध्ये जे त्यांना घ्यावंसं असं वाटत असेल ते कसं घेणार? एवढ्या मानधनमध्ये आणि दिवस ते बाकी असं सांगतात की त्यांना 9 वाजेपर्यंत ते 4 वाजेपर्यंत काम असतं. मग 2 तास पुढे कुठे जाणार आहेत ते कामाला? कोण कामाला लावणार आहे? असं हे तरी विचार केलं पाहिजे राज्य आणि केंद्र सरकारने. आणि त्यांना जर शासकीय दर्जा देत नसेल तरी त्यांचं मानधनामध्ये वाढ केली पाहिजे. तुम्ही जर शासकीय दर्जा देऊ शकत नाही तर मानधन तर वाढवू शकतो, असं मी राज्य आणि केंद्र सरकारला रिक्वेस्ट करतो. आणि बघा, भरपूर सेविकाताई आता आंदोलन करून आता ते बी कंटाळा आला आहे त्यांना की केंद्र सरकार वारंवार त्यांना रिक्वेस्ट करत आहे, केंद्र सरकारला वारंवार निवेदन देत आहे, राज्य सरकारला निवेदन देत आहे. सेविका आणि मदतनीस ताई वारंवार कुठे न कुठेतरी काय होत आहे. पूर्ण देशामध्ये ही अंगणवाडी कर्मचारी आहे आणि कोणकोणत्या राज्यामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये काही ना काही त्या ठिकाणी हालचाल सुरूच आहे. आता तुम्ही पाहिलं असेल अंगणवाडीचं दरवर्षी निदान तरी कित्येक आंदोलन होतात. आता राज्य आणि केंद्र सरकारला का लक्षात येत नाही की हे वारंवार का आंदोलन करत आहेत आणि प्रोटेस्ट करत आहे? काहीतरी यांचं प्रॉब्लेम असेल, असं तरी कधीतरी विचार केला पाहिजे. जर ते निवेदन वाचत नसेल तर हे तरीच विचार केला पाहिजे. आणि जे महिला बालविकास विभाग मंत्री आहेत ते सुद्धा विचार केला पाहिजे. आता ज्या मुद्द्यावरती जे सेविका आणि मदतनीस आणि संघटना त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि एक महिला असून एक महिलाच त्या ठिकाणी महिला बालविकास मंत्री आहे, ती महिलासुद्धा विचार केला पाहिजे. कारण घर संसार चालवणं हे म्हणजे सोपी गोष्ट नाही. कमी मानधनमध्ये तर कसं चालवायचं बघा. बाकी लोकच आता ॲडजस्ट करून चालवत आहे. त्यांचं घर संसार कसे चालवायचे त्यांनाच माहीत आहे. आणि वेळेवरसुद्धा त्यांना सेविका आणि मदतनीस ताईंना मानधन मिळत नाही. आणि हा मानधन वेळेवर मिळत नाही म्हणजे त्यांचं जो रूटीन आहे, लाईफचं रूटीन आहे, तो कसं पुढे घेऊन जाणार आहे? मुलांचं शिक्षणासाठी खर्च लागतो, सर्व काही दवाखान्याचं आपल्याला खर्च लागतो. आता प्रत्येक ठिकाणी आपण जर मार्केटमध्ये गेलो ना, ₹1000 जर घेऊन गेलो, एक पिशवी घेऊन जायचं, आपल्याला ती पिशवीसुद्धा भरणार नाही. कारण एवढी महागाई वाढ झाली आहे. एवढी महागाईचं वाढ झाली तर केंद्र आणि राज्य सरकारने नक्कीच सेविका आणि मदतनीस ताईंचं विचार केलं पाहिजे. विचार करा आणि त्यांना एकतर शासकीय कर्मचारीचा दर्जा द्या. नाही देत असेल तर त्यांच्या मानधनामध्ये वाढ करा. कारण महागाईचा जमाना आहे. महागाईमध्ये तुम्हाला त्यांचं आता मानधन वाढ केलं तर नक्कीच त्यांना कुठेतरी समाधान मिळेल. जर तुम्ही मानधन वाढ करत नसेल तर शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन टाका. म्हणजे हे दिल्यानंतर 100% त्यांचं कुठेतरी भलं होईल आणि त्यांच्या मुलांचंही भलं होईल आणि ते स्वतःचं घरही बांधू शकणार आहेत. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझं कुठे चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद.